once. Say loudly. Good afternoon, children. Very nice. Today we will learn one nice activity, and its activity name is This is my head. What is the activity name is? This is my. Okay. आज आपण या ठिकाणी एक सुंदर असं एक गीत आणि एक ऍक्टिव्हिटी घेणार आहोत. त्या ऍक्टिव्हिटीचं नाव आहे दिस इज माय हेड. सर्वप्रथम मी तुम्हाला तुमच्यापैकी एकाला इथे पुढे बोलवावे आणि त्याला त्याच्या पार्ट्स ऑफ बॉडीचा परिचय करून देईल. म्हणजे आपल्या शरीरातील हे जे डोके आहे, हात आहेत, हे बोटं आहेत, हे बाहू आहेत आपले, याला इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याचा मी परिचय पहिल्यांदा करून देईल तुम्हाला. त्यासाठी मी इथे एकाला बोलावेल आणि त्याला सांगेल की त्याच्या डोक्याला इंग्लिशमध्ये काय बोलतात, त्याच्या नाकाला इंग्लिशमध्ये काय बोलतात, त्याच्या ओठांना काय बोलतात, ते तुम्ही शांतपणे ऐकायचं, पाहायचं. आणि त्याच्यानंतर मग मी त्याला विचारेल, तुम्हाला दाखवेल आणि त्याच्यानंतर मग मी तुम्हाला पण विचारेल. मग तुम्हाला पण ते दाखवता आलं पाहिजे. आपल्या शरीराच्या अवयवाला इंग्रजीमध्ये काय म्हणतात ते तुम्हाला इंग्रजीमध्ये सांगता आलं पाहिजे. मी तुम्हाला विचारेल शो मी युअर हेड, त्यावेळेला तुम्हाला हेडच दाखवता आला पाहिजे. हेड म्हणजे काय, तर हेड म्हणजे डोके. मी जर तुम्हाला विचारलं तुम्हाला की अरे मला तुमचं डोकं दाखवा, तर तुम्ही त्यावेळेला डोकं दाखवायला पाहिजे का हात दाखवायला पाहिजे? डोकंच दाखवायला पाहिजे, बरोबर. म्हणून त्याच्या प्रॉपर ज्या सूचना आहेत त्या सूचना तुम्ही व्यवस्थित लक्ष देऊन इकडे आमच्याकडे पहा. तर ऋतू कम हिअर, ऋतू बेटा कम हिअर. आता मी ऋतूला या ठिकाणी बोलवलेलं आहे आणि ऋतूला मी सगळं ही जी ऍक्टिव्हिटी आहे दिस इज माय हेड म्हणजे हे माझं डोकं आहे, ही ऍक्टिव्हिटी आता आम्ही घेणार आहोत. सर्वप्रथम या दिस इज माय हेड मध्ये जे पार्ट्स ऑफ बॉडी आहेत आपले शरीराचे, त्या बॉडीला काय म्हणतात ते मी पहिल्यांदा दाखवेल. ऋतूला परिचय करून देईल. ऋतू, दिस इज युअर हेड, दिस इज युअर हेड, शो मी युअर हेड. हा, दिस इज ऋतूज हेड. ओके. अशा प्रकारे मी आता ऋतूला एक 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 त्याच्या शरीराच्या पार्टला काय म्हणतात ते इंग्रजीमध्ये सांगेल. तुम्ही व्यवस्थितपणे लक्ष देऊन आमच्याकडे पहा, आम्ही काय कृती करतो. आफ्टर दॅट आय विल आस्क यू सम क्वेश्चन्स अबाउट युअर पार्ट ऑफ बॉडी. ओके. दिस इज युअर हेड, दिस इज युअर नोज, दिस इज युअर नोज, दिस इज युअर आईज, this is your ears, this is your lips, this is your cheeks, this is your hands, there are two hands, you also all of you have two hands. Okay, this is Rutu's two hands. This is fingers. आपण हाताच्या बोटांना फिंगर्स म्हणतो. फिंगर्स. मग पायाच्या बोटाला काय म्हणतो? हे बघा, हे पायाचे बोट आहे. त्या पायाच्या बोटाला फिंगर्स म्हणायचं नाही, पायाच्या बोटाला म्हणायचं टोज. टोज. दिस इज युअर टोज. दिस इज युअर नीज. आपले जे गुडघे आहेत त्या गुडघ्यांना आपण इंग्लिश मध्ये म्हणतो नीज. Okay, this is your arms. This is your arms. Okay. Now I will ask you your parts of body name. आता मी ऋतूला विचारतो की ऋतू, show me your head. Very nice. Clap, please clap. Nice. Hands down. Show me your nose. Nice. Show me your eyes. Nice, very good. Clap. Show me your fingers. Very good. Nice. Rutu,
शो मी युअर टोज. टोज, व्हेरी गुड, व्हेरी गुड. टोज म्हणजे पायाची बोटे. ओके. शो मी युअर हँड्स. नाईस. दिस इज युअर 2 हँड्स. ओके. तू शो मी युअर इयर्स. इयर्स. नाईस, व्हेरी गुड. छान. अशा प्रकारे तुम्ही सुद्धा तुमच्या घरी गेल्यानंतर किंवा तुम्हाला जेव्हा जेव्हा वेळ मिळेल तेव्हा तेव्हा आठवायचं की आपल्या या बॉडीला, आपल्या शरीराच्या ह्या पार्ट्सला, शरीराच्या अवयवांना इंग्लिशमध्ये काय बोलतात. आता मी तुम्हाला सांगितलं की दिस इज हेड, नोज, माउथ, लिप्स, चिक्स सांगितलं आहे की नाही. त्याच्यानंतर तुम्हाला फिंगर्स सांगितले, हँड्स सांगितले, लेग्स सांगितले, टोज सांगितले, नीज सांगितले आहे की नाही. अशा प्रकारे तुम्ही जास्तीत जास्त प्रॅक्टिस करायची. जास्तीत जास्त पार्ट्स ऑफ बॉडी आपल्याला इंग्लिशमध्ये सांगता आली पाहिजे. मी तुम्हाला स्वाध्याय पण देईल. त्या पद्धतीने तुम्ही हेड, नोज किंवा फिंगर्स हे शब्द जास्तीत जास्त वेळा पाहायची, वाचायला शिकायचं आणि ऐकायची. आपलं ऐकायची, पाहायची आणि स्वतःला सांगायचं की दिस इज माय हेड, दिस इज माय हँड्स, दिस इज माय लेग्स. ओके. सो वी विल स्टॉप हिअर. आता आपण या ठिकाणी थांबूया. आपण पुढील तासाला भेटूया. तोपर्यंत सर्वांना माझा नमस्कार. बाय बाय.